नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण 1 कप रव्यापासून अगदी चटपटी स्नॅक्स बनवणार आहोत आणि हे घरात असलेल्या साहित्यांपासून बनवणार आहोत। चला तर पटकन बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलाय। रवा इथे आपल्याला बारीकच घ्यायचा आहे। नंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। इथे मी 3 चमचे तेल कडकडीत चांगलं गरम करून घेतलं। आता आपण हे रव्यामध्ये टाकून घेऊया। इथे आपल्याला तेल गरम करूनच टाकायचं आहे, कारण तेल गरम करून टाकल्यामुळे आपली वस्तू छान कुरकुरीत होते। तेल गरम असल्यामुळे आपल्या हाताला गरम नको लागायला, म्हणून चमच्याने आपल्याला याला असंच हलवून घ्यायचं। चमच्याने मिक्स झाल्यानंतर आता हाताच्या साहाय्याने याला व्यवस्थित चोळून घ्यायचं। थोडंसं चोळून झालं की यामध्ये नॉर्मल गरम करून पाणी 1 कप घेतलंय मी आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय। आणि लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला जर यामध्ये जास्त पाणी घातलं तर आपलं पीठ पातळ होईल, तर असं होऊ नये म्हणून यामध्ये थोडं पाणी घालूनच पीठ भिजवून घ्या। हे बघा, मी दाखवते अशा पद्धतीने आपण पोळ्याला पीठ भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचंय। इथे आपला घट्टसर गोळा मळून तयार झालाय। हे बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। हे बघा, मी इथे 1 कप पाणी घेतलं होतं पीठ भिजवायला, तर त्यामधलं मला अर्धा कपच पाणी लागलं। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं पाण्याचंही प्रमाण दाखवलं। इथे आपलं पीठ भिजून झालं। आता रवा फुलण्यासाठी आपल्याला याला 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटपटीत लागण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे 1 चमचा आमचूर पावडर घेतलं, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता, 1 चमचा पिठी साखर आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला इथे मस्त चटपटीत आंबट गोड मसाला तयार झाला। आपले इथे साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहे। आपलं पीठ इथे छान फुललेलं आहे आणि थोडंसं घट्ट पण झालंय। आता ह्या पिठाच्या गोळ्याला आपण थोडंसं चोळून घेऊया। थोडंसं चोळून झालं की यातला आपल्याला छोटासा गोळा घेऊन पोळी करतो ना, त्या साईजचे आपल्याला 2 ते 3 गोळे बनवून घ्यायचे। मी दाखवते अशा पद्धतीने। हे बघा, माझे इथे एकूण 3 गोळे तयार झालेत। आता लगेच आपण यातला 1 गोळा घेऊन लाटून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला गोळा इथे लाटून घ्यायचा आहे। इथे आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला एकसारखी सगळीकडनं लाटून घ्यायची। जास्त जाडही नाही, खूपच पातळही नाही। इथे माझी पोळी लाटून झालेली आहे। हे बघा, मी एवढी पातळ घेतलेली आहे। एवढीच पातळ आपल्याला हवी आहे। इथे मी स्टारच्या आकाराचा साचा घेतलाय। आता हा पोळीवर ठेवून आपण एक करून याला कट करून घेऊया। माझ्याकडे स्टारचा साचा होता म्हणून मी तो वापरते। जर तुम्हाला हवा असेल तो आकार तुम्ही इथे देऊ शकता। आता याला सर्व बाजूने असंच कट करून घ्यायचं। कट करून झाल्यानंतर हा उरलेला भाग असा काढून टाकायचा। उरलेला भाग काढून टाकल्यानंतर आपली स्टार पुरी किती सुंदर दिसते, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व स्टार पुऱ्या बनवून घेऊयात। ज्या वेळेला मी स्टार पुरी कट करत होते त्यावेळेला मी मंद आचेवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। इथे आपलं तेल तापलं आहे। आता आपण यामध्ये स्टार पुरी सोडून देऊया आणि आपल्याला हा मोठा गॅस करायचा नाही, मंद आचेवरतीच तळायची आहे। मोठा गॅस केल्यामुळे काय होईल की आपली पुरी जी वरतून लाल होईल आणि मधून कच्चीच राहील आणि आपली पुरी कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आणि पुरी तळायची। आता आपण याला उलटून घेऊया एक करून। तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या पुऱ्या इथे टम्म फुगलेल्या आहेत। दिसायलाही अगदी सुरेख दिसतायत। पुरी टाकल्यानंतर याला लगेच हलवायचं नाही, याला टम्म फुगून वरती येऊ द्यायचं आणि मगच याला पलटी करायचं। आता याला सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता आपल्या इथे सोनेरी रंगावर पुऱ्या छान तळल्या गेल्या आहेत। रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। तर आता आपण ह्या पुऱ्या काढून घेऊयात। एका चाळणीमध्ये काढायचे म्हणजे याचं चांगलं तेल निथळून जाईल।
आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व स्टार पुऱ्या तळून घेऊयात। गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान कुरकुरीत तळल्या जातात। तर आपल्या इथे सर्व स्टार पुरी तळून झाल्यात। आपण जो चटपटीत मसाला बनवला होता ना, तो आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याच्यावरती थोडा थोडा पसरवून टाकून घ्यायचा आहे। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने। मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला पुऱ्यांना हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपल्या स्टार पुऱ्यांना सर्व बाजूनी मसाला लागला जाईल। तर आपल्या सर्व स्टार पुऱ्यांना इथे मसाला लागला गेलेला आहे। मी तुम्हाला इथे एक तोडूनही दाखवते। तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या स्टार पुऱ्या। तर अशा पद्धतीने आज आपण 1 कप रव्यापासून अगदी कटोरभर कुरकुरीत आणि चटपटीत असे स्नॅक्स बनवले। ही स्टार पुरी खूप दिवस खराब होत नाही, याला डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकताय आणि कुठे पण प्रवासामध्ये तुम्ही कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही याला घेऊन जाऊ शकता। खरं तर लहान मुलांना हे स्नॅक्स खूपच आवडतील, तर तुम्ही हे घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।